दिवसाचं आहे, पण सर्वात महत्त्वाचं मला वाटतं हा निसर्गाचा आणि दादासाहेबांचा आशीर्वाद आहे. कारण आपल्याला आठवत असेल, दादासाहेबांच्या जयंतीच्या निमित्त आपल्या तिन्ही पंचायत समितीचा निकाल लागला होता. निलंगा असेल, शिरवानपाळ आणि देवणी. आणि निलंगा मतदारसंघ, निलंगा, शिरवानपाळ, देवणी तिन्ही तालुक्यांनी स्पष्ट बहुमत दिलता. आणि हा योगायोग समजूत न समजता मी आदरणीय दादासाहेबांचा आशीर्वाद समजवतो की आजच्या दिवशीच तिन्ही ठिकाणी निलंगा, शिरवानपाळ, देवणी तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्रपक्षाचे सभापती, उपसभापती बिनविरोध बसले. तर हा अतिशय चांगला क्षण मी समजतो. निश्चित ह्या पूर्ण सहकार्यामध्ये सर्व मतदारसंघातल्या सर्व नागरिकांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक लोकांनी सहकार्य केले. आमच्या सहकारी जे आमच्या विरोधात लढले असतील पण त्यांचं पण आम्हाला सहकार्य लाभलं. त्याचबरोबर दोन्ही आमदार साहेब, माननीय संभाजीभाई पाटील निलंगेकर, माननीय अभिमन्यू पवार साहेब, ह्या दोन्ही त्यांच्या दोघांच्या ह्याच्यामुळं ह्या तिन्ही तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळालं आहे. निश्चित ह्या तिन्ही तालुक्यामध्ये आमच्या दोन्ही महिला राज्य, आम्ही मागच्या वेळेस नगर परिषदेमध्ये 5ही सभापती हे महिला दिलत्या आणि त्याची पुढचं पाऊल म्हणून आज आमच्या सौभाग्यवती डॉक्टर वाघमारेताई आणि अश्विनीताई बालाजी माने ह्या दोन्ही पहिलेच परत एकदा महिला राज हे आम्ही निलंगा पंचायत समितीवर केलं. कालच महिला दिन झाला, तर मला विश्वास आहे इथली मातृशक्ती ह्या दोघांच्या माध्यमातून अधिक बळकट आणि सक्षम होईल असा मला ह्या दोघांच्या माध्यमातून विश्वास आहे. 6 ते 6 निवडून निघालेले आहेत. सकाळी रात्री 2 तर आपण आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्राप्त होतो. मग त्याच्यात माझं काय नाही, आपल्या सर्वांचा स्नेह, प्रेम आणि माझ्या डोक्यावर असेल किंवा माझ्या पाठीवर असेल, योगायोग बघा आदरणीय दादासाहेबांचा आशीर्वाद हा मी समजतो. त्याच्यामुळं ह्या पूर्ण या मातीमध्ये हा विजयाचा सुगंध नेहमीच फुलत राहील. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडी झाल्या, काय सांगा? आज ज्यांची सभापती उपसभापती पदी निवड झाली आहे त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आमचे निलंगा पंचायत समितीमध्ये 7 सदस्य आहेत. जे गटनेते किरण पाटील, मुख्य प्रतोद सन्माननीय श्रीमंत नाना जाधव, उपनेते अभिजित उसनाळे आणि प्रतोद हजारेताई हे सगळे सदस्य आहेत. गटनेते म्हणून त्या ठिकाणी मुख्य प्रतोद म्हणून हे जसं काम करतायत तसं आमच्या रणरागिणी शिल्पाताई असतील, आमच्या सार्गेताई असतील, आमच्या सर्जेताई ह्या विरोधी पक्षनेते म्हणून, कारण सभापती उपसभापती महिला आहेत, खरी भूमिका आमच्या महिला भगिनी सुद्धा तिथं विरोधी पक्षाची ठामपणे निभावतील. आणि आम्ही एक खात्री निलंग्यातल्या जनतेला देऊ इच्छितो. मुळात आम्ही निलंगा जनतेतले खूप खूप आभारी आहे. कारण निलंगा तालुक्यातल्या 3 जागा भाजपला जिल्हा परिषदच्या आहेत, तर बरोबरीनं 3च जागा या काँग्रेसला आहेत. आणि निलंगा तालुक्यातल्या या 6 सर्कलमधून 156 मताची लीड एकूण कॅल्क्युलेट केलं तर काँग्रेस पक्षाला आहे. त्याच्यामुळं निलंगा तालुका हा काँग्रेसच्या सोबत आहे हे सिद्ध झालंय. म्हणून इथल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी इथल्या घरकुलाच्या लाभार्थीला, इथल्या विहिरीच्या लाभार्थीला, इथल्या गोठ्याच्या लाभार्थीला, प्रत्येक योजनेच्या लाभार्थीला भ्रष्टाचार मुक्त असं प्रशासन मिळावं, त्यांना न्याय मिळावं यासाठी आम्ही ताकदीनं त्या ठिकाणी कामात राहू. आता इथून पुढं निलंग्यातल्या जनतेला कुणीही त्रास देऊ शकणार नाही, निलंग्याच्या जनतेची लूट करू शकणार नाही याची खात्री आणि याची हमी काँग्रेसनं आजपासून घेतली.